यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। मोदींच्या पराभवासाठी ठाकरे योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या उमेदवार यादीवर दिली आहे। तसंच प्रकाश आंबेडकर हे पक्षासाठी नाही तर राष्ट्रहितासाठी योग्य तो विचार करतील असा विश्वासही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत, त्यांच्याशी बातचीत करून घेऊया। सर, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी यादी आहे ती जाहीर झाली आहे। कुठे नाराजगी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये दिसत आहे? नाही बघा, सांगलीच्या जागेबद्दल जी चर्चा चालली ती जागेचा निर्णय उद्धवजींनी 4-5 दिवसापूर्वीच केला होता। त्यामुळे आजच्या यादीमध्ये सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केली ते काही नवीन नाही आहे। अर्थात आमच्या मुंबईच्याबद्दल काही चर्चा चालू आहे। आम्ही मुंबईतल्या 6 पैकी किमान 2 जागा तरी काँग्रेसला मिळाव्याची मागणी केलेली आहे, पण ते फक्त आकडा वाढवण्याकरता नको तर ती निवडून येण्यासारखी जागा असावी जिथं आमची ताकद आहे, उमेदवार आहेत, अशी ती चर्चा चालू आहे। सर, वंचित बहुजन आघाडी देखील तुमच्यासोबत होती, मात्र वंचित बहुजन आघाडीने आज त्यांची यादी आहे ती जाहीर केली आहे। तिथेही त्यांनाही आमची विनंती आहे की आम्ही खूप वेळ जवळजवळ 2 महिने आमची वंचितबरोबर चर्चा चालू आहे। आणि मला वाटतं बाळासाहेब आंबेडकर हे निश्चितच पक्षाच्या लाभाकरता काही निर्णय घेण्यापेक्षा राष्ट्रीय लाभाकरता, राष्ट्रीय हिताकरता निर्णय घेतील। सर, ती उभाटा गटाने जी 17 जणांची यादी जाहीर केली आहे, त्यात कुठे फेरबदल होण्याची शक्यता? हे पहा, शेवटी शिवसेना उभाटाचे अध्यक्ष हे उद्धवजी आहेत। त्यांनी सही करून ती यादी जाहीर केली, ते पुन्हा दुसरी यादी जाहीर करू शकतात, बदल करू शकतात, हा त्यांचा निर्णय आहे। पण मला वाटतं जो काही निर्णय घ्यायचा आहे ते एकंदरीत मोदींचा पराभव करण्याकरता आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील याकरता ते निर्णय घेतील अशी मला खात्री आहे। ते मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, तर ते व्यापक हिताचा विचार करून निर्णय घेतील। धन्यवाद सर, आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन नितीन सोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।